तर मी आता दापोलीमध्ये बसलो खेळामध्ये जायला आणि आम्हाला AC गाडी भेटली आणि AC गाडीमध्ये बसलो. खूप गर्दी आहे गाडीमध्ये. आता आपण खेड बस स्थानक सोडलं आणि आता खेड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जातोय आणि आपण आता या मार्गाने जायचं. तर रिक्षाने आपला वेळ बराच वेळ आहे, 1 पाऊण तास आहे ट्रेन यायला. आपण लवकर आलोय त्यामुळे एकदम आरामात सगळा खेडमधला थोडा टेस्ट घ्यायचा आहे आणि आपण तुमच्या पेटीला आणि चालत जायचं आहे. आपल्याला चालत जायचा खेडमध्ये रेल्वे स्टेशनला नेहमीचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे आणि पुढे जाम रस्त्याची आता तर खूपच वाट लागली. परवा मी आलो होतो त्यापेक्षा आपल्याला वेळ नाही म्हणजे चालतच जावी गेलेला बरं. 20 रुपये फुकटची रिक्षा असं हलवत आल्यापेक्षा चालत पण होईल ना पाहायला तेवढी काय कधी रस्ता. मी तर खेड रेल्वे स्टेशनला भरपूर गर्दी आहे जायला. मुंबईला जायला खूप गर्दी आहे, नेहमीच गर्दी असते. थोडी गर्दी कमी होती उतरतात लोक. तो संगमेश्वरला क्रॉसिंगला थांबले. मी त्याला फायनली मी रत्नागिरी स्टेशनला आलो आणि मित्रांनो खूप गर्दी आहे रत्नागिरी स्टेशनला. पण खूप लोक आता सुट्टी असल्यामुळे येतात आणि आज रविवार आहे. आता आपल्याला वरती जाऊन रिक्षा पकडायचे. तर मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन एवढं मस्त आणि सुंदर केलं आहे बघा. इकडे आपण वरती पायवाट पण आहे, आपण घरी पायवाट म्हणतो प्लॅटफॉर्म सिटीच्या भाषेत प्लॅटफॉर्म पण आहे जायला. आता आपण चाललो घरी चाललो. तर बघू तो बस भेटते का. बस नाही पण रिक्षावाले 50-60 रुपये सांगायला लागले. बघूया पुढे काय बस भेटते काय. थोडा उशीर झाला आहे, काय निवांत आहे, काय टेन्शन नाही. आज 8 वाजेपर्यंत गेलो ते चालेल. आणि ट्रेनने खूप वेळ काढला, त्याच्या टायमिंगला झाली ती. कधी फास्ट आली होती चिपळूणपर्यंत, एवढी मस्त आली होती. हे पुढची भोका-बुक्सी तिथे खूप अर्धा 1 तास काढला ट्रेनने. कंटाळा आला. 3:30 ट्रेन सुटली होती, 6:30 आली. बघा इकडे रोड बघत नसतील. मित्रांनो आता आपलं रिक्षा भेटेल. आता आपण जातोय खाली जयस्तंभ जाऊपर्यंत जायचं आहे. तर रत्नागिरी बघा तुम्ही किती सुंदर सजवलेलं आहे. हे जे पोल आहे त्या पोलामध्ये आपला भारताचा रंग, आपल्या झेंड्याचा रंग केला आहे. खूप सुंदर अशी रत्नागिरी सजवली. रात्रीची 1 नंबर फिरण्यासारखी. रस्त्याचंही काम जोरात चालू आहे. तर फायनली मी घरी आलो. ही आमची घरची वाट आहे मागच्या सगळं. आता जेवण वगैरे झालं ना, आता आम्ही गप्पा मारतो. हे आमचे भिक्कू आप्पा आहेत, तिकडे माझा मोठा भाऊ आहे, त्या साईडला आप्पा आहेत. आणि असे मी 3-4 म्हणून गप्पा मारतात. काय घडामोडी असे चालू आहे गप्पा मस्तपैकी. आणि असं नेहमीच चालू असतं त्यांचं. आणि आज मी ॲड झालो त्यांच्यामध्ये आणि मला काय गोष्टी सांगतात ते.
अरे फायनली पाऊस झाला. हे आमचं छोटंसं नवीनच बांधलेलं आहे मागे. मित्रांनो आता आपला हा हॉल लागतो आणि इथे 2 रूम आहे. या साईडला भाव आहे, इकडे मी आहे. आणि आता आपण कालो का लाईट लागला. आता आपण इथे किचनमध्ये आलो आहे. हे आमचं छोटंसं किचन आहे. आम्ही इथे राहत नाही मित्रांनो, आम्ही दाखवतो जसं तुम्हाला माहिती आहे. आणि आमच्या पाठीमागे आहे आपण नाश्ता करतो. बहिणीने पाणी ठेवलं आहे गरम करायला आंघोळीसाठी. मित्रांनो आपण पाठचे मार घालून पाठचा मग इकडे बघा केली लावली आहे, त्याच्याला मार लावल्या भावाने. खूप सुंदर असा पाठचा भाग आहे आमच्या इकडे. पुन्हा ते सकाळ मित्रांनो कोरा चाने होतं आणि कोरा चहा पितो मस्त पाठी बैठणे बसलो. आणि तुम्ही अनुभवला असा तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही व कोकणामध्ये कोरा चहा मस्त एक असं कप. खोदकाम चालू आहे आणि भावाने इथं खोदकाम सुरू केलं आहे. आणि इथे सकाळचा नाश्ता म्हणजे आमच्या जेवणच असतो. थोडासा भात वगैरे, तांब्याची भाजी आहे, खूप मस्त आले वहिनीने बनवले. पावर चालू आहे, पावर स्टँडला आलो आहे. आता इथून मला ग्रामपंचायतमध्ये पुढे जरा थांबायचं कारण वेळ आहे अजून ग्रामपंचायत उघडायला. आणि मित्रांनो आपला मित्र भेटला, तो ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे. तो मला चल तुला तिथं सोडतो, तू तिथे जाताना आपला फक्त मित्र नसून आपला सबस्क्रायबर पण आहे मित्रांनो. आणि आपला मित्र म्हणून चल तुला मी तिथे सोडतो. त्याच्याबरोबर चाललं ग्रामपंचायतच्या इथे. फायनली ग्रामपंचायतीत आपण आलो आणि छत्रपती महाराजांचं दर्शन झालं. आणि ते ऑफिस आहे, खूप सुंदर अशी ग्रामपंचायत केली आहे. आणि ग्रामपंचायत येतो आलो आणि ही आमची गौतमी नदी आहे. नदीवर तो रोड जातो, आमच्या घरी जातो. पूर्ण तुम्हाला कालचा व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण तुम्हाला काल घडामोडी बघत असली. पावस गावाला गेलो होतो माझ्या, आणि माझं घरसुद्धा बघितलं, गेल्या वर्षी बांधलं आहे, आता वर्ष होईल. नंतर पूर्ण व्हिडिओ आवडता आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमी करून नक्की सांगा. तोपर्यंत मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू.